तर अमरावती जिल्ह्यातील कार्यालयातील खासदार कक्ष सील करण्यात आलेला आहे। काँग्रेसने ताब्यात घेतलेला खासदार कक्ष आता प्रशासनाकडून सील करण्यात आलाय। खासदार कक्षाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही लावण्यात आलाय। एका कक्षाची 2 खासदारांकडून मागणी करण्यात आली आहे, त्याच्यामुळे प्रशासनापुढे आता पेच निर्माण झालाय। बळवंत वानखडेंनंतर अनिल बोंडे यांच्याकडून सुद्धा खासदार कक्षाची मागणी करण्यात आली आहे। तर स्वप्नील उमप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय परिस्थिती आहे अमरावतीमध्ये? नक्कीच मनश्री, अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील खासदार जनसंपर्क कार्यालय मिळावं यासाठी 13 तारखेला जे आहे ते बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केलेला होता। त्यानंतर 19 तारखेला नवनीत राणांनी ही जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज करून हे कार्यालय बळवंत वानखडे यांना देण्यात यावं असं त्यांनी मागणी केली होती। दुसरीकडे त्याच दिवशी राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी देखील पत्र देऊन जे आहे ते मला देखील कार्यालय द्यावं अशी मागणी केली होती। त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर जो आहे तो पेच निर्माण झाला होता आणि अशातच कार्यालयाचा ताबा देत नसल्याने काल यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांनी तालातोड आंदोलन या ठिकाणी केलं आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। दुसरीकडे आता जर आपण पाहिलं तर कार्यालय 1 आणि मागणी करणारे 2 खासदार असा पेच प्रशासनासमोर निर्माण झालाय। त्यामुळे प्रशासनानं काल पुन्हा एकदा हे कार्यालय सील केलेलं आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये कुलूप लावलेलं आहे, त्यामुळे पुन्हा पेच निर्माण झालेला आहे। दुसरीकडे या ठिकाणी पोलिसांचा जो आहे तो आता कडा पहारा असणार आहे। कालपासून पोलिसांचा पहारा या ठिकाणी सुरू झालेला आहे। आपण बघू दुसऱ्यांमध्ये या ठिकाणी अमरावती शहर पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। 24 तास कडा पहारा पोलिसांचा या ठिकाणी असणार आहे जोपर्यंत तोडगा या काल काँग्रेसने कुलूप तोडलं आणि आज प्रशासनाकडून खासदार